मुंबईतील समीर पाटीलनं फुलेवाडी रिंगरोड परिसरात राहणारे शिवाजी सुतार यांच्या मुलाला आणि त्याचा मित्र अभिषेक देशमुख या दोघांना सरकारी नोकरी लावतो असं दाखवलं. आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून समीरनं ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2022 या कालावधीत दोघांची 15,55,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. या फसवणुकीत समीरची सहकारी सुचिता म्हैसाणे ही देखील सहभागी असल्याची फिर्याद शिवाजी सुतार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी समीर आणि सुचिता या दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी पाटील आणि म्हैसाणे यांना अटक केली आहे. आज त्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी जाधव या प्रकरणी पुढील तपास करतायत.